तर नमस्कार मित्रांनो. तर आता इकडं थोडीशी बारकीशी थोडीशी 2-3 पोत्याची PCC करावं लागणार आहे परशियाखाली. तर मग आपण आज थोडंसं काम लावलं आहे थोडं तिथं. तर आहे बघा, आईसुद्धा आज थोडीशी मदत आहे. आई पण आणून टाकायला लागली आज जरा क्रश. म्हणलं हलकं हलकं काम ह्यांना लावलं आहे आज जरा हलकं काम लावलेला आहे. तर आता इकडं झालेच आपलं तुम्हाला माहीतच आहे. आणि इकडं जरा माझी पण थोडीशी तयारी चालू आहे. म्हणजे आपल्या ह्याचं वॉश बेसन नाही, ह्याचं भांडे धुवायचं किचन कट्ट्याचं पाण्याचं नियोजन माझं इकडं चालू आहे. हे पाईप आणला आहे असा. आणि अजून एक लेबर आपण कामाला लावलेला आहे आज स्पेशल. त्यांना म्हणलं तुम्ही लय बोलत असाल म्हणजे जर लय बोलत असाल तुम्ही तर हजेरी घ्या, पण आज एवढं मला काम पुरं करून द्या मी त्यांना सांगितलं आहे. मग आता बघू. आता वाजले असतील किती, आता वाजल्या 3:30 वाजल्यात. तर बघूया आता लेबर नवीन किती काम करतं आहे आपलं आज. म्हणजे हजेरीत लावलं आहे. काय घेणार नाही पैसे, पण ह्यांना थोडंसं द्यायला लागतात. जत्रा पुरतं द्या. हां, जत्र 500,000 नाही एवढं. मला काय लेबर किती असते माहिती आहे आम्हाला. लेबर पगार 300 रुपये हो. आणि रानातलेच की मग ही कशातला आहे रानातलं. म्हणजे अरे तुम्ही लागलाय किती कामाला. हा, किती लागलाय म्हणजे आता 2 तास झालं का तुम्हाला उक्त दिलं. हे 2 खोलीत डिपू टाकायचं ते त्याचं उक्त दिलंय तुम्हाला 250 रुपये मिळत्या. माझ्या म्हणजे माझं एकट्याचं कामच आहे ती. म्हणजे किती तासाचं. कारण नाही मला वेळ आहे नाही. इकडं मला काय झालंय, इकडं पाईप इकडं ही जोडाजोडी आणि ती खांदून परत मला ती व्यवस्थित करायचं आहे. त्यामुळं मला का वेळ नाही म्हणून तुम्हाला हे काम दिलंय. तर चुकलं नाही. 250 ते हां बरं जाऊ दे, 25 रुपये वाढवून देतो. 250 रुपये देतो तुम्हाला. पण तेवढं मला ह्या 2 डिपो खोलीत पुरं करून द्यायचं. आताशी तुमचा 1 डिपो झाला आहे. आता ह्या दुसऱ्या डिपोची इकडं पण तयारी झाली आहे. आणि झालं तुम्हाला 1 तास, तुम्हाला 2 तासासाठी जर 350 द्यायला मला परवडतात का. हां, तुम्हाला आम्हाला दररोज भाकरी काय परवडते का. मग मी जाणतोय ना भाकरीचा ह्याचा नाही, ही कामाचा विषय आहे. भाकरी घालाय ती मग मी आणतोय तुम्ही घालताय. हां, तर मग तर इकडून अशा पद्धतीनं लेबर आपलं काम करतंय. आणि लेबर एकच लावलं आहे तेवढंच 350. तर आता हां पोरगी पण वैतागली भरून द्यायला. आजच नुसती लावली कामाला 1 तासभर आणि तर लगेच लागली हरडायला बघा ह्या दोघी तिघी. माझं काम चालू आहे. मी आणलीच असती पण मला काम आहे म्हणून. तर चला आता ह्यांचं काम चालू द्या. आपलं काम जोडाजोडीचं करून घ्यायचं आहे. हां, काय काना पर्या ओट वेळ घालवू नको. चल इकडून आपण कामाला लावलेलं माणसाकडं काम करून घ्या पटा. काय पगार द्यायचा आहे तिला. पगार सांगितला की त्याला 250. 25 रुपये वाढवले ते. हां नाही मग माझे मी केलेलं परवडेल की मला. हां नाही 500 नाही मला. आता 2 डिपो झाले ते अजून 2 डिपो पाटीसनं मला पुरं करून द्या. म्हणजे तुमचा पगार पेमेंट बुधवारी देऊन टाकतो तुम्हाला. हो, बुधवार बाजार दिवशी. हां, तर चला ह्यांचं काय चालू द्या इकडं. तर आपलं इकडं जोडून घेऊया. त्यांचं काय आपण काय नाही विषय. बघा आपली खडी पण इथं टाकून झाली, त्याच्यात सिमेंट वतून झालं. आणि ही आई बघा आमची नुसती उगच थांबली तिथं नुसती खांबावणी. मम्मीचं इसकाटणं म्हणजे साऱ्या राहण्यानं हा पाया तर ग देखाय जोगी झाली ती. ओके, आपण काम करून घेतलेलं आहे. तरी ही आता डिपो तिलाच तोडा लावणार आहे. कारण पैसे तिला 300 काय 225 रुपये द्यायच्यात. 225 फक्त. 225 75 रुपये द्यायच्यात. हा म्हणून म्हणलं 225 फक्त. 275 रुपये द्यायच्यात. मग त्यानं कामच करून घेतो भाऊ. कर तोडा चालू कर ना. का थांबली बाबा पातीच्याकडे बघा. हो का
पप्पानं बघ कसं केलंय, तू काय करायली तसलं? काय न करणार पण करण्याला लागली ना. तसं नाही, मीठ मटेरियल हलवायचं व्यवस्थित झालं नाही तर बघा एक तर आज करून घेतली पाहिजे करून. येतंय का? बघा किती जॅकेट पप्पा. तिथले तिथं असतं काय मग कुठं वर का असते? तळापर्यंत खाली तळापर्यंत वर. हलतंय तरी का जागेवर? आणि पप्पा काय उगाच हलवते ते काय झालं पण हो केवढूच राहिलं, झालं संपलं. हे असं तसं त्या करते. खोऱ्यानं तोंड वर होतंय. जरा. बरं, जरी जाऊन त्याला असं जरा अरे तळापर्यंत जाऊ दे की. ती कसं हलवलं की? हा ना, असं तिथल्या तिथं ओढती मातीवर घेऊन. असं जाऊ दे तुकडं तुकडं बाजूला मागं सारायचं. चल बघू नाही येत बाई आपल्याला. कर. हे बा माल नुसता दुमसून हाणून मिरची मिसळल्यावर झाला पाहिजे. कसा मिसळ? हा कसं गिरवी गिरवी कशी होती एखादी मिसळ मिक्सर मध्ये तर झालं पाहिजे. मिक्सिंग मिक्सिंग हा, तसं. फास्ट करो. हाय, हे बा, हा, सगळं ओळखी. इथं काढायला थोड्या खाल्याकडे गेला पाहिजे कॉफी. जात असेल तुमच्याकडे. हा अगं तू इकडे इकडे थांबवणी करती, असं का करती या? अवघड आहे पप्पा. तर असू द्या नाही ती करणार मला मी करू का एक फक्त बघू करून? सर हा घ्यायला लय नेट लागतं या. ओ त्याचं काम सहज आहे त्यात लागायचं काय त्याला. त्यात काय अवघड आहे? पुढच्या किती घर तिकडे वडक पलीकडं. वडत तिथे नुसता येईल त्यांना काय येतं नुसतं असं वाढणार त्याला असं नुसतं कोपरा लावायचं आहे काय त्याला न्याट आहे. मिक्स झालं पाहिजे मम्मा सिमेंट. कसं व्हायचं मग नाहीतर झाल्यावर. चला रे आतमध्ये बघू जरा काय काय केले. बघा छान अशी पीसीसी करून झाली. करून टाकली बघा ही जरा. आपण कोबा पीसीस काय म्हणतो जे त्याला जस्ट त्याच्या पद्धतीने बोलतो. हा तुमच्यात काय म्हणतात ती बी सांगा आम्हाला कमेंट करून. झालं ओके. हा. आणि आता हजेरी दिल्यासारखं हेकडचं बी इकडे जर घेतो करू पटापटा. उद्या अजून त्याला काही वेळ घालवण्यापेक्षा आजच 10-20 रुपये वाढवून ओकेच काम करून टाकतो. आणखीन 25 रुपये वाढवून द्यायचा. हा, तेच ना. 25 रुपये आंब्याला लागली तेवढी. आली की ह्याच्यात कशी काय आली नाही. मी हाय की आली जांभळ्या द्यायला. पण आता म्हणलं की देतो थोडं पैसे वाढवून पण आपलं घ्या. हा लवकर पातळी उचलतो म्हणलं थोडं. हा भरून द्या भरून. तुम्हाला आणखीन 25 रुपये वाढ आहे ह्याच्यात माहितीये का त्याच्यासाठी. हा द्या मग आवरा पटापटा. झालं बाबा हो का एकदाशी आमच्याकडून एवढ्या मोठ्या खोलीचा सगळं माल आम्ही टाकून घेतला आणि हे नुसतं कोबा करून घेतला या आणि म्हणते ते अजून काय काम करताय तुम्ही. तर ही बघा आमचा कोबा दह्या झालाय बघा. तुम्हाला तिकडल्या पण घराचा दाखवते आता आणि इकडच्या पण घराचा झाला आहे. तर आम्ही घरच्या घरीच कोबा केलाय. घरच्या घरीच आम्ही मेहनत केली या. बघू आता नवरा माझा किती पैसे देते मला मी काम केल्याबद्दल. आता लय मला म्हणते तुला हाजरीत लावली हाजरी किती तर किती 500 रुपये नाही 325 रुपये. तर चला आपण हाजरीत नाही माझं म्हणजे घर तर दोघांचंच आहे. सगळ्यांसाठी सगळ्यांनी कष्ट केलं तर घराचं काम हे होतं या. जर एवढ्यासाठी जर बाहेरची माणसं लावायची असते ना तर 500 रुपये हाजरी आणि 500 रुपये तर द्यावंच लागली असते हाजरी. त्याच्यापैकी आम्ही ॲडजस्टमेंट करून घेतलं बघा सगळ्यांनी मिळून आम्ही खडी टाकून सगळ्यांनी आणि आमच्या भाऊजींनी पण बघा त्याला मदत केली करायला. तर चला आमच्या घराचा कोबा कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगायचं. आवडलं तर लाईक करायची शेअर करायची आणि मेन म्हणजे कमेंट करायला विसरायची नाही. तर चला टाटा माहितीच आहे डायलॉग. टाटा बाय बाय.